नमस्कार. रेणुका INB या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या वतीने काव्यप्रेमी शिक्षक मंच साहित्य पुरस्कार 2025 देण्यात येणार आहे. कोणते कोणते पुरस्कार आहेत ते ऐका. कोकिळा शेजवळ स्मृती साहित्य पुरस्कार, प्रायोजक डॉक्टर मिलिंद शेजवळ, मुलुंड. 2. स्वर्गीय दमयंती तावडे स्मृती साहित्य पुरस्कार, प्रायोजक डॉक्टर अशोक तावडे, मुंबई. 3. स्वर्गीय चिंधू नेरे स्मृती साहित्य पुरस्कार, प्रायोजक सौ जया नेरे, नंदुरबार. 4. स्वर्गीय भीमाई बाविस्कर स्मृती साहित्य पुरस्कार, प्रायोजक प्रमोद बाविस्कर, जळगाव. 5. ॲडव्होकेट कॉ मदन फडणीस स्मृती साहित्य पुरस्कार, प्रायोजक मृदुला राजे, जमशेदपूर. 6. स्वर्गीय रुक्मिणीबाई नारायण चवडेकर स्मृती साहित्य पुरस्कार, प्रायोजक कालिदास चवडेकर, सोलापूर. 7. दिलीप गोविंद दमाणे स्मृती साहित्य पुरस्कार, प्रायोजक मनाली लक्ष्मण माळी, नवी मुंबई. 8. सौ सुंदर बोंगाळे स्मृती साहित्य पुरस्कार, प्रायोजक प्राध्यापक संतोष बोंगाळे, सातारा. 9. कैलासवासी मातोश्री रत्नाबाई घोडके स्मृती साहित्य पुरस्कार, प्रायोजक आनंद घोडके, सोलापूर. आणि 10. स्वर्गीय विष्णुपंत माळोकार स्मृती साहित्य पुरस्कार, आपलं सर्व प्रायोजक माळोकार भगिनी, अमरावती. दरवर्षी यावर्षी विविध पुरस्कार काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या वतीने हे लोक देणार आहेत. काव्यप्रेमी शिक्षक मंच देणार पुरस्कार 2025 या पुरस्काराचं स्वरूप काय ते पाठवण्याचं प्रत्येकी रुपये 1501. कोणते पुरस्कार आहेत? 1000 रुपयाची पुस्तकं, आकर्षक सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र हे या पुरस्कारांचं स्वरूप आहे. यांचे प्रायोजक आहेत डॉक्टर मिलिंद शेजवळ, मुलुंड. या पुरस्कारात सहभागी होण्यासाठी दुसरा पुरस्कार आहे स्वर्गीय दमयंती तावडे स्मृती साहित्य पुरस्कार. या पुरस्काराचे प्रायोजक आहेत कोणतं साहित्य प्रकार ते व्यवस्थित ऐकून घ्या. कविता पुरस्कार आहे गझल, स्वर्गीय चिंधू नेरे कादंबरी साहित्य पुरस्कार, ललित किंवा वैचारिक प्रायोजक आहेत आणि बाल साहित्य जया नेरे, नंदुरबार. प्रकार आहेत साहित्य प्रकार आहे ज्याच्यासाठी भीमाई बाविस्कर स्मृती साहित्य पुरस्कार, कविता यांचे प्रायोजक आहेत प्रमोद बाविस्कर, कादंबरी, ललित किंवा वैचारिक. 5वा पुरस्कार ललित आणि वैचारिक, ॲडव्होकेट बाल साहित्य. असं मराठी साहित्य प्रकारातले पुस्तक मागवले आहेत. साहित्य अनुवादित मृदुला राजे नसावं ही यांची अट आहे. 6वा आपलं जर साहित्य अनुवादित असेल रुक्मिणीबाई नारायण तर आपण या पुरस्कारासाठी अपात्र आहोत. प्रायोजक आहेत कोणत्या कालावधीसाठी पुस्तक हवे आहे? सोलापूर. तर 1 जानेवारी 2024 ते 31/12/2024 म्हणजे साहित्य मागचं पूर्ण कॅलेंडर वर्ष आहे. या कालावधीत जर आपलं पुस्तक प्रकाशित झालं असेल तर आपण पुरस्कार पाठवू शकतो. पुढे काय अटी का? पुस्तकांच्या मुखपृष्ठ, मलपृष्ठ किंवा आतील पानांवर संतोष बोंगाळे लिहिलेलं नसावं. जर तसं काही त्यांना आढळलं की काही लिहिलंय बा पुस्तकावर तर आपलं पुस्तक हे पुरस्कारासाठी अपात्र ठरवण्यात. आनंद घोडके, प्राप्त पुस्तकांच्या प्रमाणात पुरस्कारांची संख्या. 10वा पुरस्कार किती पुस्तक आले त्यावर विष्णुपंत माळोकारचे ठरव. स्मृती साहित्य पुरस्कारासाठी प्रायोजक आहे माळोकार भगिनी, अमरावती. नाही
तर असे 10 पुरस्कार प्राप्त पुस्तकांची सगळे नाव तज्ञ परीक्षक समितीकडून स्क्रीनवर दिलेली आहेत. त्यांचा निर्णय अंतिम पुरस्कार आपल्या सर्वांना बंधनकारक असेल. प्रत्येकी ₹1500 पुरस्कारांनी स्वीकृतीसाठी म्हणजे जर आपल्या पुस्तकाला पुरस्कार ₹1000 पुस्तक तर आकर्षक सन्मान पत्र या पुरस्काराच्या स्वीकृतीसाठी उपस्थित राहायचं आहे. प्रत्येकी प्रतिनिधींना पाठवायचं नाही की आई ₹1000 पुस्तक दादा तू घेऊन आकर्षक सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र नाही. हे पुरस्काराचं स्वरूप आहे. पुरस्कार हा पुस्तकाला असल्याने अर्ज परिचय सदर किंवा फोटो पाठवायचा कविता जर आपल्या पुस्तकाला पुरस्कार कादंबरी जाहीर झाला किंवा वैचारिक ते ही सर्व माहिती आपल्याकडून या मराठी साहित्य पुरस्कार वितरण समारंभ चिपळूण येथे मान्यवरांच्या शुभ हस्ते होईल. साहित्य त्याची तारीख नुसार कळवली जाईल. कविता गझल या पुस्तकासाठी पुस्तकाच्या प्रत्येकी 2 प्रती आपल्याला आणि बाल कुठे पाठवायचे आहे साहित्य त्याचा पत्ता या साहित्य प्रकारात जर आपलं साहित्य म्हणजे पुस्तक येत असेल केव्हापर्यंत पाठवायचे आहे तर 31 जानेवारी 2025 या तारखेपर्यंत अनुवादित नसावं आहे. इतर नियम काय पुस्तकांच्या मुखपृष्ठ मलपृष्ठ अथवा आतील पानांवर काही महत्त्व नसावं. तसं असल्यास पुस्तक पुरस्कारासाठी पात्र ठरवण्यात येईल. बऱ्याच स्पष्ट अटी आणि नियम मुखपृष्ठ मलपृष्ठ किंवा कुठेही पुस्तकावर काही त्यांनी सांगितलेल्या साहित्य प्रकारात पुस्तकांच्या प्रमाणात प्रकाशित पुरस्कारांची संख्या त्यावर कुठेही काहीही किती पुरस्कार आहेत या स्पर्धेसाठी ते नंतर म्हणजे ते नंतर ठरवतील. चिपळूण रत्नागिरीचा किती पुस्तक आले आणि किती पुरस्कार द्यायचे. पूर्ण पत्ता पुरस्कारासाठी पाठवलेली पुस्तक परत मिळणार. तर सर्व लेखक आणि कवी मित्र पुरस्कार प्राप्त पुस्तकांची निवड शुभेच्छा तज्ञ परीक्षक समितीकडून होईल. नवीन त्यांचा निर्णय अंतिम आणि सर्वांनाच बंधनकारक असेल. पुरस्कार स्वीकृतीसाठी साहित्यिकांनी स्वतः उपस्थित राहावं. म्हणजे पुरस्कार जर आपल्याला जाहीर झाला तर आपल्याला स्वतः तिथे उपस्थित असावं लागेल. प्रतिनिधींना पाठवू नये. पुरस्कार हा पुस्तकाला असल्याने अर्ज परिचय किंवा फोटो काहीही पाठवू नये. सदर माहिती पुरस्कार प्राप्त साहित्यिकांकडून नंतर मागवण्यात येईल. पुरस्कार वितरण समारंभ चिपळूण येथे मान्यवरांच्या शुभ हस्ते होईल आणि त्याची तारीख नंतर कळवण्यात येईल. पुस्तकाच्या 2 प्रती आपल्याला पाठवायच्या आहे. पुरस्कार वितरण समारंभ चिपळूण येथे असेल. आपल्याला अर्ज परिचय किंवा फोटो काहीही पाठवायचा नाही. फक्त पुस्तकं पाठवायचे 2 प्रतींमध्ये. केव्हापर्यंत पाठवायचे आहेत तर 31 जानेवारी 2025 या तारखेपर्यंत आपल्याला पुस्तकं पाठवायचे आहेत. नंतर आलेल्या पुस्तकांचा पुरस्कारासाठी विचार केला जाणार नाही. पुरस्कार कुठे पाठवायचा आहे त्याचा पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर भरभरून पुस्तकांचे आहेत म्हणजे पुरस्कार आहेत आणि चांगली संधी आहे ही. कविता गझल कथा कादंबरी ललित किंवा वैचारिक आणि बालसाहित्य प्रकाशित झालेल्या लेखकांसाठी. तर या पुरस्कारासाठी खूप खूप शुभेच्छा.
पुन्हा एकदा व्हिडिओ व्यवस्थित ऐकून मगच आपलं पुस्तक या पत्त्यावर पाठवा. आणि पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार.